1930 साली महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढली आणि इंग्रजांच्या अन्यायकारक कायद्याविरोधात मिठाचा सत्याग्रह सुरू केला. कारण त्या काळात ब्रिटिश सरकारने मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूवर सुद्धा कर लावला होता. मीठ जे प्रत्येक भारतीयाच्या जेवणाचा अविभाज्य भाग आहे. याच मिठामुळे त्या काळात संपूर्ण भारतात देशभक्तीची ज्वाला पेटली होती. मीठ मानवासाठी अत्यंत आवश्यक आहे, पण जसं मिठाचे फायदे आहेत तसंच त्याचे तोटेसुद्धा आहेत. आता प्रश्न असा आहे, हे मीठ तयार कसं होतं? आपल्या सगळ्यांना साधारण माहिती आहे, मीठ समुद्राच्या पाण्यापासून तयार होतं. समुद्राच्या पाण्यात साधारण 3 ते 4% मीठ असतं. हे पाणी मोठ्या तलावात साठवून ठेवलं जातं आणि सूर्याच्या प्रखर उन्हामुळे ते पाणी हळूहळू बाष्पीभवन होऊन उडून जातं आणि शेवटी उरते ते फक्त मीठ. ऐकायला हे सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात हे अजिबात सोपं नाही. या मिठासाठी अनेक मजूर आपला जीव अक्षरशः पणाला लावतात. मिठाची शेती हे देखील शेतीच आहे, कष्टाची, मेहनतीची आणि त्रासदायक. खाऱ्या पाण्यात दिवसेंदिवस काम करताना या मजुरांचे पाय इतके खराब होतात की ते कायमचे निकामी होतात. इतकंच नाही तर मृत्यूनंतरसुद्धा ही व्याधी त्यांचा पाठलाग सोडत नाही. जेव्हा या मजुरांच्या पार्थिवाला अग्नी दिला जातो तेव्हा त्यांच्या पायाचे अवयव सहजासहजी जळतसुद्धा नाहीत. भारतामध्ये सर्वाधिक मीठ उत्पादन होतं ते गुजरातच्या कच्छ भागात. एकट्या गुजरात राज्यात मीठ उद्योगाची वार्षिक उलाढाल जवळजवळ 5,000 कोटी रुपये आहे. मिठाच्या हंगामासाठी हे मजूर दर उन्हाळ्यात आपले गाव सोडून स्थलांतर करतात. या कामात बूट, हातमोजे, गॉगल हे सगळं अत्यंत आवश्यक असतं. पण 2 वेळच्या भाकरीसाठी झगडणाऱ्या मजुरांच्या नशिबात हे संरक्षण कुठे? त्यामुळे मीठ कामगारांना ट्रोमॅटिक अल्सर, डर्मॅटिस, मस्क्युलर आणि जॉईंट पेन्स, डोकेदुखी, चक्कर येणे सारख्या गंभीर आजारांना सामोरं जावं लागतं. सतत उन्हात काम केल्यामुळे काही मजुरांना कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांनाही तोंड द्यावं लागतं. सरकारकडून मीठ कामगार आणि त्यांच्या मुलांसाठी अनेक वेलफेअर स्कीम राबवल्या जातात, पण सततच्या स्थलांतरामुळे त्यांना योग्य वेळी लसीकरण, उपचार आणि मूलभूत सुविधा मिळणं फार कठीण होऊन जातं.